आता मराठा म्हणून जरी आरक्षण दिलं तरी या भागात मराठा नोंद सुद्धा 67 पूर्वीची उपलब्ध नाही। मग समाजाचा हा विषय आहे की तिथे नवीन नोंदी किती सापडल्या यांनी हे सरकार सांगत नाही की काल मुख्यमंत्री साहेबांनी जे 54,81,000 नोंदींचा विचार केला आणि त्याच्यानुसार त्या नोंदी ज्यांच्याकडे आहेत त्यांना कुणबी दाखले मिळतील असं सांगितलं। पण ही सरळ फसवणूक आहे मराठा समाजाची। आणि अगदी 8 दिवसापूर्वीपर्यंत 30-32 लाख नोंदींचा आकडा होता, तो एकदम 54 लाखावर कसा गेला हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। तर मराठवाड्यामध्ये आज जेवढ्या नोंदी सापडल्या त्यानुसार केवळ 5 ते 10% मराठा समाज कव्हर होऊ शकतो। तर अशी मागणी का रास्त आहे? त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये जातीची नोंद करण्याची पद्धतच नव्हती, कारण याला ऐतिहासिक, भौगोलिक, प्रशासनिक, राजकीय आणि आर्थिक सगळ्या प्रकारची कारणं आहेत। त्यामुळे सरकार सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला पहिल्या टप्प्यामध्ये कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेऊ शकत नाही किंवा घ्यायची त्यांची इच्छा नाही। आता सरसकट मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा जो विषय आहे त्याला सरकार तयार नाही, ही गोष्ट सरकार करणार नाही, सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण इकडे इमानदार आहे सगळं, समाज विश्वास ठेवतो, जरांगे पाटील विश्वास ठेवतात, सगळं इमानदारीने चाललेलं आहे। पण सरकार इमानदार नाही ना, राजकारणी लोक इमानदार नाही। नमस्कार, मराठी मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ज्या लोकांना ज्या काही कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या सर्वांना आपण आरक्षित करू किंवा त्यांना जे प्रमाणपत्र देण्यात येतील असं सांगितलं आहे। आज आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। काल मुख्यमंत्री यांनी विधानसभेत जे मराठा समाजाला आश्वासन दिलेलं आहे की ज्यांच्या काही नोंदी सापडल्यात त्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जातील। तर हे जे आश्वासन आहे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला दिलेलं, यावर मनोज जरांगे पाटील हे सुद्धा समाधान व्यक्त करताना थोडक्यात ते दिसले आहेत। तर खरंच हे जे मुख्यमंत्री साहेबांनी जे आश्वासन दिलेले आहे विधानसभेत हे खरंच समाधानकारक, त्यावर समाधान मानावं का हा आपल्याला प्रश्न पडतोय। त्याबद्दल आपण यांचं मत आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी मराठावादी आहे, मी विभागवादी नाही। पण व्यावहारिक भूमिकेचा जर विचार केला तर आपल्याला काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे। त्यातला एक भाग असा आहे की काल मुख्यमंत्री साहेबांनी जे 54,81,000 नोंदींचा विचार केला आणि त्याच्यानुसार त्या नोंदी ज्यांच्याकडे आहेत त्यांना कुणबी दाखले मिळतील असं सांगितलं। पण ही सरळ फसवणूक आहे मराठा समाजाची। त्याचं कारण त्यांनी त्या कुणबी नोंदी कोणत्या जिल्ह्यातल्या आहेत हे स्पष्ट केलेलं नाही। आणि अगदी 8 दिवसापूर्वीपर्यंत 30-32 लाख नोंदींचा आकडा होता, तो एकदम 54 लाखावर कसा गेला हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया इकडे मराठा समाज नाहीच आहे, तिकडे कुणबी समाज आहे। तो 4 पिढ्यापासून आरक्षण घेतोय, म्हणजे त्या नोंदी स्पष्ट होत्या, त्या नव्याने शोधायची काही गरज नव्हती, कारण त्या नोंदी सगळ्यांना माहिती होत्या। त्यांचा काही तिथे डिस्प्यूट नव्हता मराठा समाजाचा। तसंच कोकणातलंही आहे, म्हणजे ज्या ठिकाणी मराठा समाजाचा जो विषय आहे तो लागू होत नाही अशा कुणबी नोंदीसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। मग त्यांना आरक्षण नव्याने देणार आहे का सरकार? त्यांचा काही त्रास आहे का? काहीच नाही, त्यांचं आरक्षण चालूच आहे। दुसरा महत्त्वाचा भाग असा की पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ ज्यामध्ये मराठा समाज आहे आणि तो कुणबी म्हणून आरक्षण घेतोय। विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात तर मोठ्या प्रमाणात आधीपासून कुणबी म्हणून आरक्षण मराठा समाज घेतोय, म्हणजे त्यांच्या नव्याने नोंदी शोधून काय मोठं साध्य केलेलं आहे। राहिला पश्चिम महाराष्ट्रातले 4 जिल्ह्याचा विषय, तर त्या ठिकाणी सुद्धा आधीपासून काही प्रमाणात आरक्षण मिळतच होतं। आणि जरांगे पाटलांनी या आधीसुद्धा सांगितलं होतं की तिकडे 70% लोक कव्हर झालेले आहेत। मग समाजाचा हा विषय आहे की तिथे नवीन नोंदी किती सापडल्या यांनी हे सरकार सांगत नाही, म्हणजे सरकार जिल्हावार नोंदींचा आकडा देत नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आधी आरक्षण घेत होते त्याच्याशिवाय नवीन नोंदी किती सापडल्या हे सांगत नाही। आणि मराठवाड्यामध्ये फक्त 28,500 नोंदी सापडलेल्या आहेत, त्याने किती मराठा समाज कव्हर होणार आहे मराठवाड्यातला हेही सरकार सांगत नाही। आणि ज्याच्यासाठी आंदोलन सुरू झालं, मूळ मराठवाड्यातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत, ही मागणी कोणत्या परिस्थितीत आहे आता? तर मराठवाड्यामध्ये आज जेवढ्या नोंदी सापडल्या त्यानुसार केवळ 5 ते 10% मराठा समाज कव्हर होऊ शकतो। मग बाकी 90-95% जो मराठा समाज आहे त्याला आरक्षणाचा मार्ग काय
याच्याबद्दल सरकारने स्पष्टता केलेली नाही का, आणि ही स्पष्टता मराठवाड्यातल्या सगळ्या समाजासमोर असली पाहिजे, हा यातला मुख्य मुद्दा आहे. या सर्व अभ्यासानुसार असं कळतंय की ज्या नोंदी सापडल्यात त्या ऑलरेडीच होत्या, म्हणजे नवीन काही सापडले नाही, ऑलरेडी तिथं आरक्षण आहे. विदर्भातही आरक्षण आहे, पश्चिम महाराष्ट्रात पण आरक्षण आहे. त्यामुळे हा फक्त फुगा केला जातोय का असा पण प्रश्न आपल्याला पडतो, की फक्त आपल्याला सांगितलं जातंय की भरपूर नोंदी सापडल्यात आणि मनोज जरांगे पाटील हे सुद्धा थोडेसे सॅटिस्फाय आहेत, समाधानी आहेत या सर्वावर, आणि हे आरक्षण जे लढा आहे तो थांबतोय की काय असा आपल्याला प्रश्न पडतोय. तर मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती सरसगट मराठा आरक्षण भेटलं पाहिजे, तर याबद्दल आपल्याला काय वाटतं की सरसगट आरक्षण कसं असायला पाहिजे, किंवा आता मुख्यमंत्री यांनी जे आश्वासन दिले त्यानंतर हे सरसगटचा जो लढा आहे तो कुठेतरी थांबेल का? कारण मनोज जरांगे पाटील हे सुद्धा थोडेसे समाधानी आहेत. त्यामुळे सरसगटचं जे वातावरण तयार झालं होतं मागच्या 4-5 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर हे थांबेल का, किंवा यासाठी काय करायला पाहिजे, आपण याविषयी जाणून घेऊया. ह्याच्यामध्ये मागणीचे 3 भाग पाडूया. पहिला मुद्दा असा की सरसकट मराठा समाजाला आरक्षणाची जी मागणी आहे त्याचा अर्थ काय. तर मराठवाडा हा विभाग असा आहे की ज्यामध्ये निजामाचं राज्य असल्यामुळे जुन्या काळाचे रेकॉर्ड उपलब्ध नाहीत, आणि म्हणून मराठवाड्यासाठी ही मागणी केली होती की मराठवाड्यात नोंदी सापडणार नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे, तरीसुद्धा आम्हाला कुणबी म्हणून तुम्ही प्रमाणपत्र द्या. तर अशी मागणी का रास्त आहे, त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये जातीची नोंद करण्याची पद्धतच नव्हती, आणि ज्या काही जुन्या काळातल्या नोंदी असतील ते निजाम काळातलं रेकॉर्ड आता उपलब्ध नाही आहे. म्हणजे काय, तर या भागामध्ये आता मराठा म्हणून जरी आरक्षण दिलं तरी या भागात मराठा नोंदसुद्धा 67 पूर्वीची उपलब्ध नाही. जेवढ्या नोंदी कुणबीच्या सापडल्या तेवढ्या मराठा नोंदीसुद्धा सापडणार नाहीत. म्हणजे आमचं जुनं रेकॉर्ड जे आहेत 1881 पासूनचं ते कुणबी म्हणून आहे मराठवाड्यातलं, आणि अलीकडे जे सापडतंय ते कुणबी म्हणून सापडतंय, मराठा म्हणून 67 पूर्वीच्या नोंदी सापडत नाहीत. मग याचा अर्थ काय होतो की हा समाज कुणबी आहे, आणि या समाजाला सरसकट व्यावसायिक पुराव्याच्या आधारे 67 पूर्वीच्या आमचे व्यवसायाचे बापजादे शेती करत होते का, आमच्या शेतीशी संबंधित व्यवसाय होता का, असे पुरावे बघून गृह चौकशी करून आम्हाला कुणबी जातीचे दाखले देण्याची कार्यपद्धती विकसित करावी. म्हणजे मराठवाड्यातील प्रत्येक मराठा माणसाला तो मागेल तर त्याला कुणबी जातीचा दाखला मिळाला पाहिजे जुन्या काळातले शेतीचे आणि शेती व्यवसायाचे पुरावे बघून. ही खरी मागणी आहे. ही मराठवाड्यापुरती का ग्राह्य धरता येते, कारण याला ऐतिहासिक, भौगोलिक, प्रशासनिक, राजकीय आणि आर्थिक सगळ्या प्रकारची कारणं आहेत. याला मराठवाड्याचा जो मराठा समाज आहे त्याला कालेलकर आयोगाने 1955 मध्ये मागासवर्गाच्या यादीत समाविष्ट केलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला समाविष्ट केलेलं नव्हतं. हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तेव्हापासून हा मराठवाड्यातला विषय खरं म्हणजे पेंडिंग आहे, प्रलंबित आहे. त्याच्याबरोबरच 371(2) हे जे कलम आहे घटनेतलं, त्यानुसार मराठवाड्यातल्या समाजाला संरक्षण आहे घटनेचं, त्यामुळे या समाजासाठी वेगळा निर्णय करता येतो. अशा अनेक कारणं आहे की ज्यामुळे मराठवाड्यामध्ये सरसकट कुणबी दाखले देण्याची कार्यपद्धती विकसित करण्यासाठी सरकारला विशेष अधिकार आहे. म्हणून शिंदे समितीची या ठिकाणी नियुक्ती केली होती पूर्वी, आणि त्याच्या आधी अधिकाऱ्यांची समिती नेमली होती, ती मराठवाड्यासाठीच होती. त्याला नागपूर हायकोर्टने मान्यता दिलेली आहे शिंदे समितीला मराठवाड्यापुरतं काम करण्यासाठी, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मराठवाड्याचा विषय का मराठवाडा असं का होतो, कारण ती व्यावहारिक मागणी आहे, ती सरकार पूर्ण करू शकतं, त्याला इतर सगळ्या समाजाचा पाठिंबा मिळतो आणि त्याच्याबद्दल सहानुभूती आहे, ती कोर्टात टिकू पण शकते. हा व्यावहारिक भाग आहे यातला. राहिला प्रश्न सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा, तर याला विशेष व्यावहारिक अधिकार नाही, याला सगळ्या राजकीय पक्षांचा विरोध आहे आणि याला ओबीसींचा पण विरोध आहे. त्यामुळे सरकार सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला पहिल्या टप्प्यामध्ये कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेऊ शकत नाही किंवा घ्यायची त्यांची इच्छा नाही. म्हणजे हा व्यावहारिक भाग आहे. मग आज जे पदरात पडू शकतं ते मराठवाड्यापुरतं पदरात पडू शकतं, म्हणून मराठवाड्याचं काम आधी करावं आणि त्यातून नंतर ते जर साध्य झालं, तो जर निर्णय टिकला तर पुढे इतर महाराष्ट्रासाठी काही निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडता येईल, हा त्यातला मुद्दा आहे.
आता सरसकट मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा जो विषय आहे त्याला सरकार तयार नाही, ही गोष्ट सरकार करणार नाही, सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मग आताची स्थिती काय आहे तर आज सरकारने डिक्लेअर केलं आहे की आम्ही ज्यांना नोंदी मिळाल्या त्यांना कुणबी दाखले मिळतील, ज्यांना नाही मिळाल्या त्यांच्यासाठी आम्ही 50% वरचं आरक्षण फेब्रुवारीमध्ये देऊ. म्हणजे कोणाला देणार हे 50% वरचं आरक्षण? जे सगळ्यात पात्र आहे, ज्यांना सगळ्यात जास्ती गरज आहे आणि जे सगळ्यात जास्ती मागासलेले आहे अशा मराठवाड्यातल्या मराठा समाजालाच आता वरचं आरक्षण सरकार देणार, जे कोर्टात टिकणारही नाही, त्याचे लाभ मिळणारही नाही आणि ते महाराष्ट्रापुरतंच असेल. मग आता मराठवाड्याच्या नशिबी म्हणजे जे की सहज शक्य होतं यांचं आरक्षण पूर्ण होण्याची मागणी, तीच आज होणार नाही आहे. आणि त्यांच्या नशिबी जर वरचं आरक्षण येणार असेल तर ते किती अन्यायकारक आहे, हा यातला कळीचा मुद्दा आहे. म्हणून माझा आग्रह आहे की अजूनही वेळ गेलेली नाही, मराठा आंदोलन अजूनही तीव्र आहे, सरकारही वाटाघाटी करू शकतं या आंदोलनाच्या दबावाखाली. तर पहिला मुद्दा मराठवाड्यातील मराठ्यांचा आपण पदरात पाडून घेतला पाहिजे, पहिला टप्पा म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे. मराठवाड्यातील मराठा समाजाचा विषय जर मार्गी लागला तर त्याच्या आधारे उर्वरित महाराष्ट्राचा विषयसुद्धा भविष्यकाळात मार्गी लागू शकतो. आणि हेच शहाणपणाचं आहे, हेच व्यावहारिक आहे, हेच सरकार करू शकतं आणि हेच शक्य आहे, ते आपण आता करून घेतलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. तर सरकार म्हणून कशा पद्धतीने हे खेळवलं जाते किंवा दाबण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा फेब्रुवारीपर्यंत यांनी वेळ मागवली आहे, ती अशीच वेळ पुढेही मागितली जाईल किंवा हा वेळ काढूपाना होईल, याबद्दल आपल्याला काय वाटतं, आपलं मत काय आहे? मराठा समाज हा भाबडा आहे म्हणजे असं नाही की त्याला काही कळत नाही. मराठा समाजाने एक जरांगे पाटलांवर विश्वास ठेवला आहे, त्याचं कारण जरांगे पाटील हे एक इमानदार नेतृत्व आहे आणि ते त्याग करतात, त्यांचं समर्पण आहे, त्यांची भावना शुद्ध आहे, त्यामुळे मराठा समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्यात काही चूक नाही आहे, ते अगदी बरोबर आहे. मराठा समाजाने एक कोणाच्या तरी मागे उभं राहून शक्ती निर्माण केल्याशिवाय समाजाचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण इकडे इमानदार आहे सगळं, समाज विश्वास ठेवतो, जरांगे पाटील विश्वास ठेवतात, सगळं इमानदारीने चाललेलं आहे. पण सरकार इमानदार नाही ना, राजकारणी लोक इमानदार नाही, त्यांना इमानदारीचा गैरफायदा घेण्याचे त्यांची चाल आहे. म्हणून त्यांनी एक राजकीय सापळा तयार केला, भुजबळांना पुढे केलं. त्याचं कारण त्यांना ओबीसीला दुखवायचं नाही आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या सापळा तयार करून मराठा समाजाच्या मागण्या त्यांनी प्रलंबित ठेवण्याचं कारस्थान केलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे की आपण सरकारला समजून घेण्यात कमी पडलेलो आहोत. सरकार जे खेळ्या करतंय ते समाजाच्या लक्षात येत नाही आहेत किंवा आल्या तरी त्याच्यावरती अजून तरी भूमिका बदलण्याचा आपण विचार नाही केलेला. म्हणून आता पुढे आपल्याला काय करता येईल, आज हे सिद्ध झालं आहे की सरकार काय देऊ शकतं आणि काय देऊ शकत नाही. तर आज आपल्याला आंदोलन आणखी तीव्र करून सरकारला वाटाघाटी करायला भाग पाडलं पाहिजे आणि आपल्याला जे व्यावहारिक आहे ते करून घेण्याचा आपण विचार केला पाहिजे. राजकारणी काय करतात तर ते व्होट बँकेचा विचार करतात. मराठा समाजाच्या व्होट बँकेची या राजकारण्यांना भीती नाही आहे, कारण मराठा चेहरे समोर करून मराठ्यांचं मतदान घेण्याची त्यांना एक आयडिया आलेली आहे आणि ते सरवलेले आहेत की आम्ही कसंही इलेक्शनच्या वेळेला मराठा चेहरे पुढे करून मराठ्यांना उमेदवारी देऊन मराठ्यांना मॅनेज करू शकतो, असं त्यांना खरं म्हणजे एक गर्व आहे. आणि त्यामुळे मराठा समाजाची व्होट बँक तयार होऊ शकत नाही असं त्यांचा समज आहे. त्यामुळे राजकीय लोक वठणीवर येत नाहीत. ह्या वेळेला असं होणार नाही असं माझं स्पष्ट आकलन आहे. यावेळेला मराठा समाजाची व्होट बँक पण काम करेल. मराठा समाजाबरोबर 95% महाराष्ट्रातला जो वंचित, गरजवंत आणि पीडित घटक आहे, आर्थिक, शैक्षणिक आणि रोजगाराचे, नोकऱ्याचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नाने जो समाज आता त्रासलेला आहे, हा सगळा समाज मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची भविष्यात फार मोठी शक्यता आहे. त्यामुळे राजकारण्यांनी याला सहज घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून आंदोलन चालू ठेवून अजून सरकारवर दबाव वाढवून सरकारशी संवाद वाटाघाटी एका बाजूला, शिंदे समितीवर दबाव आणून सरकारला सांगून मराठवाड्यातल्या नोंदी जास्तीत जास्त अजून कशा शोधता येतील, हैदराबादला ज्या नोंदी आहेत त्या कशा लगेचच्या लगेच म्हणजे 8-10 दिवसात इथे आणता येतील आणि एक स्पष्ट चित्र होईल. मग उर्वरित जे काय लोक राहतील ज्यांना नोंदी नाहीत पण आरक्षणाचा प्रश्न आहे, अशांसाठी शेतीच्या पुराव्याच्या आधारे आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायाच्या आधारे जुन्या काळातल्या नोंदी तपासून कुणबी जाती दाखले देण्याची कार्यपद्धती विकसित करता येऊ शकते. हाच मला वाटतं यशाचा राजमार्ग आहे. धन्यवाद सर.
आज आपल्यासोबत होते बाळासाहेब सराटे सर. त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला आपल्या चॅनलसाठी दिला, त्याबद्दल आम्ही आपल्या चॅनलच्या वतीने आभारी आहोत. धन्यवाद सर.